सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली। शाईफेक प्रकरणावर बोलताना केसरकर म्हणाले, अशा प्रकारच्या घटना घडता कामा नयेत। अशा घटना वाढल्या तर काम करणं अवघड होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। धर्मांतर प्रकरण आणि निदा खान तसेच इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यांवर बोलताना त्यांनी सांगितले की धर्मांतर विरोधी कायदा आता अधिक कडक करण्यात आला आहे। कोणतीही कारवाई चौकशीशिवाय होत नसते आणि चौकशीत काही निष्पन्न झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले। इम्तियाज जलील यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना केसरकर म्हणाले, धर्मांतर हा प्रकार मुळातच बेकायदेशीर असून त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये। तर तामिळनाडूच्या राजकारणामुळे इंडिया आघाडीत निर्माण झालेल्या मतभेदांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडल्यानंतर त्यावर अधिक भाष्य करणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं। कारण का त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे। मग लवांडेने आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत। शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळेजण लोक आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी धर्माचा आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, एवढं लक्षात ठेवावं आणि अवकातीत राहावं। चुकीची गोष्ट नाही आहे, कारण का शेवटी आपल्या हिंदू राष्ट्राला भक्कम करण्यासाठी जे काही मार्गदर्शन आमच्या हे साधू संत आम्हाला देतात ते मार्गदर्शन सकारात्मक पद्धतीने घेऊन आपला हिंदू राष्ट्र हा अजून भक्कम कसा होईल त्या दृष्टिकोनातून सगळ्या जणांनी विचार करावा। आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या अंतर्गत हे जे काही केसेस ज्या होत आहेत त्याला 100% त्याला आमच्या ह्या लहान मुलींवर जे काय अत्याचार, जे काही हे होत आहेत त्याला नियंत्रणात कसं आणणं यासाठी देवेंद्र फडणवीस जी गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून 100% सगळ्या बाजूनी त्यांनी तयारी केलेली आहे। आपल्याला दिसणारे जे आकडे आहेत, येणाऱ्या काळात आपल्याला कुठेच या बाबतीमध्ये उच्चार पण करायला लागणार नाही। एवढं सुरक्षिततेची भावना आमच्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात सगळ्या माता भगिनींसाठी निश्चित पद्धतीने तयार होईल। हिंदू संमेलन आहे आणि त्याला पुरंदरात तुम्हाला निमंत्रण येईल। शेवटी राज्यामध्ये, देशामध्ये होणारे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या निमित्ताने गावागावात, वस्तींमध्ये, जिल्ह्यानिहाय हे हिंदू संमेलन सगळीकडेच आयोजित केलेले आहेत आणि तिथे हिंदू समाजाशी संवाद साधण्यासाठी मला आज बोलवलेलं आहे। हिंदू समाजाला एकत्र आणणं आणि राष्ट्रीय स्वयंसंघाचा जो काही राष्ट्र निर्माण आणि ते व्यक्ती निर्माणचा जो प्रवास आहे त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त माहिती देणं हेच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी मी संध्याकाळी वेळेत त्या कार्यक्रमाला पोचणार आहे। सर, आंबा, काजू, किंवा केळी बागायतीमध्ये बघा, ह्या वर्षी जे वातावरणामध्ये होणारे बदल, उदाहरण एल निनो इफेक्ट ह्या वर्षी अपेक्षित आहे, त्याच पद्धतीचे निर्देश आणि काही संदेश आमच्या प्रशासनापर्यंत आलेले आहेत आणि म्हणून वातावरणामध्ये होणारे बदल ह्याच्यावर तर आमचं कंट्रोल नाही, पण लोकांचं कमीतलं कमी नुकसान व्हावं, लोकांना गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासन म्हणून आम्ही सज्ज आहोत। थँक्यू सर। कारण का त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे। मग लवांडेने आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल
तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत. शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळेजण लोक आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत.